चला, विशेषण म्हणजे काय पाहिलं होतं, विशेषणाचे प्रकार पाहिले होते, विशेषणाचे उपयोग पाहिले होते, विशेषणाचे पोट प्रकार पाहिले होते. पुढचा साधित सिद्ध आणि साधित मधला साधित पाहत होतो आपण. आणि साधित मधला जो आहे आता आपण विशेषण साधित विशेषण असं म्हटलंय आपण. म्हणजेच काय की नामाबद्दल माहिती सांगणारा जो शब्द आहे त्या शब्दाला विशेषण म्हणतो, पण त्या शब्दाविषयी सुद्धा अजून एक शब्द माहिती देतो, त्याला सुद्धा विशेषणच म्हणायचं. म्हणजेच बघा कसं इथे दिलेलं आहे, मूळ विशेषणापासून तयार केलेल्या विशेषणांना विशेषण साधित विशेषण असं म्हणायचं. बघा, काळसर मांजर, काळाकुट्ट ढग, हिरवागार शालू, या वाक्यामध्ये मूळ विशेषण आहे काळा आणि हिरवा. मग आपण ही जी दोन विशेषणं आहेत ही आपण गुणवाचक विशेषणामध्ये बघितली होती. कुठं? रंग, रूप, आकार, अवस्था, या जी विशेषणे असतील त्यांना आपण गुणवाचक विशेषण असं म्हटलंय. मग याच्यापासून जी मूळ विशेषण आहे काळा आणि हिरवा, हिरवागार, हिरवाशार, त्याच्यानंतर काळा कुट्ट, ही जी विशेषणे बनली आहेत त्यांना विशेषणांचे विशेषण किंवा विशेषण साधित विशेषण असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला पुढे बघायचं आहे की विशेषणचे दोन प्रकार कुठले? आदि विशेषण आणि विधी विशेषण. आदि म्हणजे अगोदर, विधी म्हणजे नंतर. म्हणजे नाम हा शब्द जर आपण मध्ये ठेवला तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द जर नामाच्या अगोदर आला, काय म्हणतो मी, नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द जर नामाच्या अगोदर आला तर त्याला म्हणायचं अधिविशेषण. अगोदर आला अधिविशेषण. नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्द जे विशेषण आहे ते जर नामाच्या नंतर आलं तर त्याला म्हणायचं विधिविशेषण. काय? विधिविशेषण म्हणायचं त्याला. म्हणजेच विशेषणाचे त्याच्या स्थानावरून ते अगोदर येतंय का नंतर येतंय, कुणाच्या विशेष्याच्या अगोदर येतंय का नंतर येतंय, याच्यावरून विशेषणाचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे तो म्हणजे अधिविशेषण आणि दुसरा आहे तो म्हणजे विधिविशेषण. लक्षात घ्या, हुशार मुलगा हो, तो हुशार मुलगा आहे असं जर आपण म्हटलं तर मुलगा या नामाच्या अगोदर आलं, हुशार हे विशेषण म्हणून त्याला म्हणायचं अधिविशेषण. पण तो मुलगा हुशार आहे असं जर म्हटलं तर मुलाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा पुढे आलेला आहे नामाच्या, म्हणून त्याला विधिविशेषण म्हणायचे. हे दोन प्रकार आता आपण पुढे बघूयात. आदि म्हणजेच काय? पूर्व विशेषण. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला आदिविशेषण किंवा पूर्वविशेषण म्हणायचं. ही विशेषणे फक्त नामाची व्याप्ती मर्यादित करतात. नामाची फक्त व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजेच काय? विशेषण होय. मुलगा शहाणा हे नामाच्या अगोदर आलं म्हणून ह्याला अधिक किंवा पूर्वविशेषण म्हणायचं. मंदा ही हुशार मुलगी आहे, ही बघा आता इथं ही मंदाच्या ऐवजी माहिती सांगणारा शब्द ही मुलगी आहे, हे विशेषण आहे. पण विशेषण हे हुशार मुलीच्या ऐवजी अगोदर आले म्हणजेच काय? आदिविशेषण. बघा, वेडा मुलगा वर्गात शिरला आणि एकच गोंधळ उडाला. हा, वेडा मुलगा अगोदर आलो, वेडा हे विशेषण म्हणजेच काय? आदिविशेषण किंवा पूर्वविशेषण. कैऱ्या कशात? आंबट, हे कधी आलं? अगोदर आलं म्हणजेच काय? अधिविशेषण. नंतर येणारं जे विशेष आहे त्याला विधिविशेषण म्हणायचं. गुलमोहर मोहक दिसतो, मोहक नामाच्या नंतर आलं. आजची पूजा चांगली झाली, नामाच्या नंतर चांगले आलं. राम भक्त आहे, मी माझ्या नंतर माहिती सांगणारा शब्द हा राम भक्त, मी हनुमान भक्त नाहीये. किंवा मी इतर देवांपेक्षा मी राम भक्त जास्त आहे, म्हणजेच व्याप्ती मर्यादित केली आणि काय? विशेष माहिती सांगितली. नंतर आलं नामाच्या, सुंदर हे शब्द नामाच्या नंतर आलं म्हणून त्यांना काय म्हणायचं? विधिविशेषण असं म्हणायचं. आदिविशेषण आणि विधिविशेषण समजलं का? अगोदर आलं की आधी, नंतर आलं की नंतर. विशेषण कसं ओळखायचे पण तुम्हाला माहिती आहे. नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणायचं. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. पुढे विधिविशेषण नामाच्या गुणामध्ये अधिक भर टाकतं. विधिविशेषण नामाच्या गुणामध्ये अधिक भर टाकतं. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द वाक्यात कोठेही असला तरी तो विशेषणच असतो. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा वाक्यामध्ये कुठेही असू द्या तो विशेषणच असतो. आणि
तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा क्रियाविशेषण असतो. विशेषण आणि क्रियाविशेषण ही आपण बघणार आहे पुढे. ती सुंदर आहे विशेषण, ती सुंदर खेळते. क्रियेबद्दल अधिक माहिती सांगितली, काय क्रियेबद्दल अधिक माहिती सांगितली म्हणून त्या झालं क्रियाविशेषण. क्रियाविशेषण. आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगितली की त्याचं फक्त विशेषण होतं किंवा नामविशेषण असं म्हणायचं. पुढे विशेषणाचे लिंग, वचन आणि विभक्ती हा जरा व्यवस्थित करूयात आपण, कारण की काय विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि एकदम अवघड प्रश्न ह्याच्यावरती विचारले. तर अवघड का वाटतात? आपण ते नीट केलं नसतं, सराव नसतो म्हणून ते आपल्याला अवघड वाटतात. विशेषणाला स्वतंत्र असे स्थान नाही. ते ज्या नामाबद्दल अधिक माहिती सांगतं त्याचंच लिंग आणि वचन विभक्ती घेतं. बघा विकारी विशेषणं कुठली आहेत? जर नामाचे लिंग वचन विभक्तीनुसार जर विशेषण बदललं तर ते विकारी असतं, नाही बदललं तर ते अविकारी असतं. मग विकारी कुठली आणि अविकारी कुठली हे आता आपण बघणार आहोत. बघा पुढे कुठले आकारांत विशेषणे विकारी असतात. आकारांत विशेषणे विकारी असतात. कसं? पांढरा कुत्रा, कुत्र्याचा लिंग बदला केलं कुत्री, विशेषण झालं पांढरी. वचन बदला कुत्र्यांचं, वचन बदललं कुत्रे आणि मग विशेषण झालं पांढरे. म्हणजे आकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप होत असताना विशेषणामध्ये बदल होतो. म्हणजेच काय? आकारांत जी विशेषणे आहेत विकारी असतात. कसे असतात? विकारी असतात. आकारांत विशेषणे विकारी असतात. मग विकारी म्हणजेच काय? बदल होतो. पांढरा कुत्रा, पांढरी कुत्री, पांढरे कुत्रे असा बदल झाला लिंग आणि वचन बदलल्यामुळं. मग अविकारी कुठले असतात? अकारांत विशेषणे, उकारांत विशेषणे आणि इकारांत विशेषणे ही अविकारी असतात. कुठली कुठली? अकारांत, उकारांत आणि इकारांत. आणि विकारी कुठले असतात? आकारांत. आकारांत विशेषणे ही कशी असतात? विकारी. आणि इकारांत, उकारांत आणि अकारांत ही विशेषणे ही अविकारी असतात. हे आपण पाहिले. कशी? बघा पुढे आपण बघूया. विशेषणांना सुंदर पक्षी, सुंदर मुलगी, सुंदर मुलगा, सुंदर फूल, सुंदर फुले. बघा सगळे बदलले आपण. कडू कारले, कडू कारली. लक्षात आलं का? कडू काकडी, कडू भोपळा सगळं बदललं तरी पण आपल्याला ती जी विशेषणे आहेत कुठली? अकारांत, इकारांत आणि उकारांत ही अविकारी आहे. त्याच्यामध्ये कुठलाही लिंगवचन विभक्तीनुसार बदल होत नाही ना त्याच्यामध्ये विकार होत नाही म्हणून ती आहेत अविकारी. पण आकारांत जी विशेषणे आहेत ती विशेषणे ही विकारी आहेत. पुढे विशेषणांना विभक्तीचे प्रत्यय वापरले जात नाहीत, परंतु नाम म्हणून उपयोग केल्यास मात्र विभक्ती प्रत्यय वापरले जातात. मी मगाशी सांगितलं होतं जेव्हा जेव्हा विशेषणांना प्रत्यय लागतील तेव्हा ते नाम म्हणून कार्य करतात. ते आपण नामाचे कार्य करणारे इतर शब्द तिथे पण आपण पाहिलं होतं आणि इथे पण पाहतोय. विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा सुद्धा काय असतो विद्यार्थी मित्रांनो? विशेषणच असतो. विशेषणाबद्दल अधिक माहिती सांग. मी एक खूप सुंदर मुलगी पाहिली. मी एक खूप सुंदर मुलगी पाहिली. बघा कशी? मुलगी हे नाम आहे, त्याचं विशेषण आहे सुंदर. त्याच्यात परत अजून किती? कमी का खूप? हे सुद्धा एक विशेषणच आहे. पुढं आमच्या घराच्या जरी मर्द हिरवी झाडी आहे. गर्द झाडी हे नाम. नामाबद्दल अधिक माहिती सांगणार हिरवी गुणविशेषण. पण हिरवी आहेच आहे पण तुरळ आहे का विरळ आहे का कशी आहे? दाट किंवा गर्द झाडी आहे आणि हे सुद्धा ते नामाचंच विशेषणच म्हटलं जातं. नामाबद्दल अधिक माहिती सांगून व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो.
तसेच विशेषणाबद्दल सुद्धा अधिक माहिती सांगणारा शब्द असेल तर त्याला सुद्धा आपण विशेषणच म्हणायचं, हे आपण इथं पाहिलेलं आहे. पुढे विशेषणाचे कार्य आणि उपयोग, कशा कशा पद्धतीने विशेषणाचे कार्य होतं आणि उपयोग होतं. विशेषणाचं विशेषण म्हणून वापर तर होणारच आहे. विशेषणाचे त्याचे मूळ कार्यासाठी वापर होतो. गरीब माणसांना सर्व हिणवतात, माणसांना गरीब विशेषण. नकट्या मुलीच्या लग्नाला 1700 विघ्न असतात. कुठल्या मुली हे नाव आहे, त्याच्याबद्दल आधी नकटी. विशेषणाचा विशेषण म्हणून वापर होतोच. विशेषणाचा नाम म्हणून वापर कधी होतो बघा, जर वाक्यातील मूळ नामे काढून टाकून विशेषणे वापरली तर अशा वेळी त्या प्रत्यय असतात, ते प्रत्यय लागले विभक्तीचे तर त्या विशेषणांना नाम म्हणून वापर केला जातो. विशेषणाचं नाम म्हणून आपण. गरिबांना सर्व हिणवतात, गरीब माणसांना सर्व हिणवतात. इथं काय, गरीब माणसांना सर्व हिणवतात. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा हा विशेषण. ओके, मग हे विशेषण जे आहे इथं फक्त आपण विभक्तीचा प्रत्यय लावला आणि ते या वाक्यामध्ये नाम म्हणून वापरला. गरिबांना सर्व हिणवतात, वाक्यातील कर्ता आणि कर्म हे नामच असतं म्हणून इथं नाम म्हणून वापर केलेला आहे. नामाचा वापर किंवा वाक्यातील नाम कसं ओळखायचं हे आपण त्या घटकामध्ये बघितलेलं आहे. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न म्हणजे काय, नकट्या मुलीच्या लग्नाला 1700 विघ्न म्हणजेच काय, या नकट्या मुलीच्या लग्नाला 1700 विघ्न या वाक्यातील जे विशेषण आहे ते विशेषण इथं नाम म्हणून वापरलंय. नकटीच्या लग्नाला, जातीच्या सुंदरांना म्हणजे जातीच्या सुंदर माणसांना, इथं सुद्धा ते नाम म्हणून वापरलेलं आहे. म्हणजे विशेषणाचा विशेषण म्हणून वापर होतो, विशेषणाचा नाम म्हणून सुद्धा वापर होतो. कशा पद्धतीने होतो हे आपण इथं पाहिलं. पुढे हा, ही, हे, तो, ती, ते यांचा वापर कर्त्यापूर्वी एखादा नामापूर्वी केला ते दर्शक विशेषणे होतात. बघा, दर्शक विशेषणे म्हणजे दर्शक जी सर्वनामे आहेत, काय म्हणायचं त्याला, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्यांना दर्शक सर्वनामे असं म्हणतात. ही आपण तिथे व्याख्या पाहिली होती. पण जर ही, हा, ही, हे, तो, ती, ते ही जर नामाच्या अगोदर आली तर त्यांचा वापर ही दर्शक विशेषणे म्हणून सुद्धा केला जातो. मुलगी, ही मुलगी सुंदर आहे. कोणती मुलगी सुंदर आहे तर आपण तिथं वस्तू किंवा व्यक्ती दाखवतोय म्हणून तिला आपण दर्शक विशेषण म्हणतोय, म्हणून इथं आपण दर्शक विशेषण म्हणतो. ते झाड, तो कावळा ही आहेत दर्शक विशेषणे. मिश्र वाक्यामध्ये जो, जी, जे, ही संकेत पूर्वी जो माणूस कमवतो तो संकेत बोधक उभयान्वय आहे. जेव्हा तिथे येतात ते मिश्र वाक्य असतं, तेव्हा ते येतात तेव्हा ते नामपूर्व केल्यात संबंधी विशेषणे होतात. संबंधी सर्वनाम जे आहे त्यावेळेस आपण पाहिलं होतं वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाचा संबंध अगोदर दाखवल्याच्या नंतर त्याला आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. ते वाक्य मिश्र असतं आणि ते संकेतबोधक उभयान्वय असतं. म्हणजेच काय, इथं सांगितलंय की जो माणूस करतो तोच भरतो. म्हणजेच काय, जो, जी, जे हे वाक्यात नामापूर्वी वापरलं असेल हे नाम आहे आणि याच्यापूर्वी वापरलं तर त्याला दर्शक विशेषण असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, पुढे कोण आणि काय ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. कोण आणि काय, कोणता या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी वाक्याच्या नामापूर्वी केला असेल तर त्याला प्रश्नार्थक विशेषण म्हणायचं. कसं, कोण माणूस काय होता, कोण माणूस आला होता म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी केला, पण इथं याच्याविषयी माहिती विचारतंय ना, ह्या नाम आणि याच्याविषयी माहिती, नामाविषयी माहिती सांगतंय, नामविषयी माहिती सांगतंय. त्यामुळे इथं कोण हे जे सर्वनाम आहे हे सर्वनाम विशेषणाची भूमिका पार पाडतं. म्हणून कोण आणि काय यांना प्रश्नार्थक वाक्यामध्ये जर आली आणि ते जर नामाच्या अगोदर आली तर त्याला प्रश्नार्थक विशेषण असं सुद्धा म्हटलं जातं. इंटरलिंकिंगच आहे सगळं. नामसदृश्य विशेषण, नामसदृश्यामध्ये आपण गरीब, श्रीमंत सारखे विशेषण नामाचं कार्य करू शकतात, त्यांना नामसदृश्य विशेषण म्हणायचं. ते आपण इथं पाहिलं कुठं, विशेषणाचे नाम म्हणून कार्यामध्ये. हे बघा, इथं विशेषणाचे नाम म्हणून कार्य, नामसदृश्य विशेषण पण येतात आणि विशेषणाचं नाम म्हणून कार्य, हे दोन्ही पूरक आहे एकमेकांना.
पुढे तुलनादर्शक म्हणजे काय, ज्यावेळेस इंग्लिशमध्ये आपण सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री बघतो, तरतम भाव डिग्री बघतो, तशी पण विशेषणं मराठीमध्ये येतात. मेघा सम, तो श्याम सावळा, सम म्हणजे समभाव. त्याच्यानंतर काय, तरतम भावमध्ये ह्याच्यामध्ये बघा, कामधेनूच्या दुग्धाहुनी ओज हिचे हे बलवान, म्हणजे तर भाव म्हणजे तिच्यापेक्षा जास्त. तय भाव, तरतम भाव ह्याच्यामध्ये रामा वर्गातील सर्व मुलात हुशार आहे. रामा वर्गातील इथं ही जी आहेत ही कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री यांची जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ती विशेषणं वापरली जातात. त्यांना म्हणायचं तुलनादर्शक विशेषणे जर आले तर ते पर्यायावरून हे सर्वांची उत्तर आपल्याला पाहायची आहेत. आणि या पद्धतीमध्ये जर आपण गेलो, पूर्ण वारंवार व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला जाणवेल की विशेषण या घटकामध्ये काहीच राहिलेलं नाही. हा एक गोष्ट राहिली अव्ययसाधित विशेषणे, जी मूळची अव्यय आहेत, वरची खोली, वरची माडी, खालचे झाड, हे जे आहेत, जर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द जर अव्यय असतील तर त्यांना अव्ययसाधित विशेषणे असं म्हणायचं. ह्या एक प्रकार देत आहे. ज्या पद्धतीमध्ये परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्या पद्धतीमध्ये तुम्हाला त्या पर्यायातून उत्तर शोधायचे. याच्यासाठी तुम्हाला हे पूर्ण व्हिडिओ वारंवार बघायचे, पुस्तक वाचायचे, दिलेल्या नोट्स करायचे, PYQचे जे प्रश्न आहेत ते बघायचेत. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर विशेषण हा टॉपिकवरील प्रश्न आपण घेणार आहोत, ते की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही ह्या घटकाचा वारंवार सराव करा, वारंवार बघा, व्हिडिओ जास्त वेळ बघा, ऐका. हे ज्या व्याख्या आहेत तुम्हाला पेपरला आहे अशाच येणार आहेत, याच्यामध्ये कुठलीही शंका न बाळगता तुम्ही हे व्हिडिओ वारंवार बघा. आणि अजून एक तुम्हाला मी विनंती करतो, कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटचे ॲप डाउनलोड करा. त्याच्यामधून परिपूर्ण अर्थात परीक्षाभिमुख मराठी व्याकरण ही बॅच प्राध्यापक रंगनाथ भुजबळ STI यांची घ्यावी अशी मी विनंती करतो. आणि तुमच्या घवघवीत यशामध्ये माझा खरीचा वाटा असावा अशी अपेक्षा करतो. आणि विशेषण नामाची जी जात आहे, या विशेषण ही जात आपण संपवलेली आहे. याच्यामध्ये आता फक्त राहतो तो भाग म्हणजे सरावाचा, क्वेश्चन पेपरचा, PYQचा हा भाग जेव्हा राहील तो भाग मी तुमचा पूर्ण करून घेईल, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करेल. नव्या उमेदीनं, नव्या जोरानं आपण चालू करूयात. पुढची जी जात आहे शब्दाची ती म्हणजे कुठली, काय, हे तुम्ही शोधून ठेवायचं. आणि तोपर्यंत आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. आणि तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.